नमस्कार. ऑनलाईन लर्निंग प्रोसेसमध्ये आपलं स्वागत आहे. होप सो या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करतच असाल, कारण ज्ञानच हे आपले रक्षा करते. त्यामुळे कोणत्याही माध्यमातून का असेना पण आपण ज्ञान नक्की मिळवलं पाहिजे. आज आपण बँकिंग ऑफ रोड्स बघणार आहोत. ॲक्च्युली आधीच्या व्हिडिओजमध्ये हे सगळे डेरिव्हेशन्स, कसे फॉर्म्युले मिळवलेत, ही प्रोसेस काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पण तरीही काही गोष्टी ज्या मराठीतून सांगितल्या तर पटकन कळतील, त्या गोष्टी मी फक्त आज सांगणार आहे. आता कर रोडवर स्पीड डिस्कस करण्याच्या आधी आपण हॉरिझॉन्टल रोडवर स्पीड डिस्कस करूया. हॉरिझॉन्टल रोडवर स्पीड डिस्कस करण्यासाठी हॉरिझॉन्टल रोड हा कर्व रोड आहे. मग तो कर्व रोड आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ही कार जी आहे ती अशी टर्न घेते, म्हणजे इट इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आहे म्हटल्यावर अलॉंग सेंटर टुवर्ड्स रेडियस सेंट्रिपिटल फोर्स असायलाच पाहिजे. मग आता हे सेंट्रिपिटल फोर्स किती असतं, कोण प्रोव्हाइड करतं ते आपण बघूया आणि त्याच्यावरून आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला काढायचा आहे. मग आता पुढची डायग्राम बघा, ही आपली मेन डायग्राम आहे. हे तुम्हाला समजावं म्हणून मी ही डायग्राम काढलेली आहे, पण तुम्ही ही डायग्राम काढणं अपेक्षित नाही. मग आता ह्या डायग्राममध्ये बघा किती फोर्सेस आहेत. mg which is weight of the car in downward direction, n normal reaction, force exerted by surface on the car which is in upward direction, आणि तिसरं फोर्स हे फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. मग आता बघा, एवढे 3 फोर्सेस आपण दाखवले. मग डिस्क्रिप्शन लिहिताना काय लिहायचं, इथे एम आला म्हणजे एम इज मास ऑफ द व्हेइकल, स्पीड काढायचे म्हणून व्ही स्पीड ऑफ द व्हेइकल, फॉर्म्युल्यामध्ये नंतर आर येणार आहे म्हणून आर इज रेडियस ऑफ दिस कर्व रोड. म्हणजे हे फक्त जशी तुम्ही फिगर काढाल तसं तसं एक्सप्लेनेशन लिहित जायचं, याला पाठांतराची गरज नाहीये. मग आता आपल्याला फॉर्म्युला फॉर व्ही काढायचा आहे. याच्यासाठी आपण काय करणार आहे, आत्ता मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स जे आहे ते कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर इथे जे फोर्स एफ दाखवले तेच मी इथे दाखवते. हे फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे, म्हणून हा सेंट्रिपिटल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स दोन्ही इक्वल करून टाकायचं, कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन हेच सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. मग पुढची गोष्ट खूप साधी आहे. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, mv²/r, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन हे जे आहे ते इथे लिहिलंय बघा. फोर्स ऑफ फ्रिक्शन हे आपण 11वीला बघितलंय, म्यू इंटू एन, आणि पुढे एन आणि एम जी हे दोन्ही मॅग्निट्यूडनी सारखे आहेत म्हणून म्यू इंटू एम जी हा फॉर्म्युला झाला फोर्स ऑफ फ्रिक्शनचा. मग तो फक्त फोर्स ऑफ फ्रिक्शन इथे लिहिलं. बाकीच्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत, सिम्प्लिफाय केलं की हा फॉर्म्युला मिळतो. मग हाच फॉर्म्युला कशासाठी आहे, मॅक्झिमम स्पीड ऑफ दिस कार व्हेन इट इज टेकिंग टर्न अलॉंग कर्व हॉरिझॉन्टल रोड. क्लिअर झालं. मग आता इथे ह्या जर फॉर्म्युल्याकडे तुम्ही बघितलं, त्या फॉर्म्युल्यात काय बघा बरं, म्यू आर आणि जी आहे, म्हणजे मेनली व्ही कशावर डिपेंड आहे, व्ही मेनली हा म्यूवर डिपेंड आहे, कारण रोड तयार झालेला आहे, रेडियस कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, म्हणजे मेनली हा म्यूवर डिपेंड आहे. मग आता हा म्यू म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. मग हा जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे हा प्रत्येक वेळेला सारखा असतो का, नाही. रेनी सीझनमध्ये तो वेगळा असतो. सरफेस रस्त्यावर जर ऑइल सांडलं तर पुन्हा म्यू बदलतो, म्हणजे हा नेहमी रिलायबल नाही. त्यामुळे मॅक्झिमम स्पीड हे पण फिक्स नाहीये, म्हणजे देर इज डेंजर इफ यू विल इन्क्रीज स्पीड बियॉन्ड सर्टन लिमिट. आपलं वाहन धोक्यात येऊ शकतो. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला बँकिंग ऑफ रोड करावा लागतो. मग आता हा बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय बघा. बँकिंग ऑफ रोड सिंपल मेथड आहे. ह्या बँकिंग ऑफ रोडमध्ये काय असतं बघा, पुन्हा इमॅजिन करा की हा वळणाचा रस्ता आहे, म्हणजे ह्या कारला असं वळण घ्यायचं आहे. आता हा रोड कसा केलेला आहे बघा, हा आउटर सरफेस आहे आणि हा इनर सरफेस आहे. दिसतं इथे आउटर सरफेस काय केलाय, वरती उचललाय. ठीक आहे. आणि हीच प्रोसेस आहे, आउटर सरफेस इनर सरफेसपेक्षा वरच्या लेव्हलला घेणं ठराविक एका अँगलनी, त्यालाच म्हणायचं बँकिंग ऑफ द रोड. आता इथे डिटेल डेफिनेशन दिलेली आहे, ती मात्र तुम्हाला पाठच करावी लागणार आहे, ती काही मी परत सांगणार नाहीये, कारण आपण मागे डिटेलमध्ये डिस्कस केलंय. फक्त कन्सेप्ट कळली पाहिजे की आउटर सरफेस हा इनर सरफेसपेक्षा वरती, त्याची लेव्हल वरती आणतात ठराविक एका अँगलने, आणि त्या अँगललाच म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. मग बँकिंग ऑफ रोड याची डेफिनेशन तुम्ही
समजून घ्या आणि मग पाठ करा. आता बघू ह्या बँक्ड कर्व रोडवर स्पीड किती असतो. मग आता ही तुम्हाला काय सिच्युएशन आहे त्याच्यासाठी मी डायग्राम दाखवली. ऍक्च्युली तुम्हाला डायग्राम काढायची आहे ही. आता ह्या डायग्राम मध्ये इथे जी कार दाखवली ती इथे आहे असं आपण इमॅजिन करूया. आता ह्या कारवर किती फोर्सेस आहेत बघा. हे फोर्सेस कळणं आणि इक्वेशन लिहिणं, एकदा ते कळलं की पुढच्या मॅथमॅटिकल स्टेप सोप्या असतात. आता बघा, आउटर सरफेस हा किती अँगलने रेज केलेला आहे, थीटा एवढ्या अँगलने रेज केलेला आहे. ठीक आहे, रेज केलाय म्हणण्यापेक्षा तो हायर लेव्हलला घेतलेला आहे. लक्षात आलं. मग आता बघा, इथे ह्या कारवर एक फोर्स आहे mg, जे खालच्या दिशेने, त्याला म्हणायचं वेट. दुसरं जे फोर्स आहे हे नॉर्मल रिॲक्शन. ही नॉर्मल रिॲक्शन म्हणजे सरफेस ऑफ रोडने कारवर ऍक्ट केलेला फोर्स. पुढे ही नॉर्मल रिॲक्शन आपण दोन याच्यात रिझॉल्व करतो. ह्या दिशेने आहे n cos थीटा म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट ऑफ n, आणि ह्या दिशेने आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन n sin थीटा. नंबर ऑफ फोर्सेस कळले. मग एकदा हे कळलं की डिस्क्रिप्शन लिहायचं. काय काय लिहिणार कोणी डिस्क्रिप्शन ते मी सांगणारच नाही आता. मास आहे, मग रेडियस आहे, मग थीटा आहे, मग व्ही आहे. हे इथे जे सगळे नोटेशन्स तुम्ही वापरले त्याचं सगळं इथे एक्सप्लेनेशन लिहून टाकायचं. उलट सुलट वर खाली झालं, मागे पुढे झालं, खूप बिघडत नाही. क्लिअर झालं. आता मेन पार्ट येईल आपला तो डेरिवेशनचा. मग आता हे डेरिवेशन करताना इथे नंबर ऑफ फोर्सेस दिसतात, त्यांच्या डायरेक्शन्स दिसतात. मग याच्यावरून आपण इक्वेशन लिहू शकतो. कोणतं इक्वेशन लिहिणार बघा बरं. आता इथे हा नॉर्मल रिॲक्शन वरती आणि mg खाली आहे. दोन्ही सेम इन मॅग्निट्यूड आणि अपोजिट इन डिरेक्शन म्हणून हे पहिलं लिहून टाकलं. झालं, म्हणजे हे दोन फोर्सेस गेले. हा n याच्यात आणि याच्यात रिझॉल्व केलाय त्यामुळे या n चा पण प्रश्न नाही. मग राहिलं फक्त हे n sin थीटा. n sin थीटा बघा टुवर्ड सेंटर आहे म्हणजे ह्या साईडला आहे. म्हणून n sin थीटा हे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. म्हणून n sin थीटा बरोबर सेंट्रिपिटल फोर्सचा हा फॉर्म्युला आहे, तो पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पहिलं इक्वेशन मिळालं, दुसरं मिळालं. रेशो घ्या आणि पुढच्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत सिम्प्लिफाय करा, तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल, rg tan थीटा. मग आता इथे पण बघा पुन्हा, रेडियस ऑफ द कर्व रोड कन्स्ट्रक्ट झालेला असतो, ती फिक्स असते. जी फिक्स आहे थीटावर डिपेंड आहे, म्हणजे जेवढा तुम्ही थीटा जास्त वाढवाल, जेवढा इन्क्लाइन कराल सरफेस ऑफ रोड, तेवढं तुमचं स्पीड वाढेल. ठीक आहे. मग हे झालं मॅक्झिमम स्पीड विथ विच कार कॅन बी ड्रिव्हन सेफली. आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, जेव्हा घाटातून रस्ता असतो किंवा वळणावळणाचा रस्ता असतो, तेव्हा रस्त्याच्या कडेला बोर्डवर काही स्पीड लिमिट दिलेलं असतं, 30 km/h किंवा 50 km/h. याचा अर्थ काय की जेव्हा तो रोड कन्स्ट्रक्ट केलाय तेव्हा त्याची रेडियस किती आहे आणि तिथे इन्क्लिनेशन किती आहे, हा थीटा किती आहे, किती हायर लेवलला आउटर सरफेस रेज केलाय, ते मेजर करून तिथे मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे हे ठरवतात. म्हणून ते रोडच्या साईडला जे बोर्ड आहेत त्याच्यावर जे स्पीड लिमिट असतं ते मॅक्झिमम स्पीड लिमिट असतं. म्हणजे ह्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करतात. आता पुढचं बघूया, स्पीड अलॉंग बँक कर्व रोड. पण इथे काय आता बघूया आपण. पुन्हा तेच सिच्युएशन आहे. कार काय होते, या बँक हा आउटर सरफेस इनर सरफेस पेक्षा उंचीवर घेतलेला आहे आणि ही टर्न घेते, म्हणजे दिस इज मूव्हिंग ऑन बँक्ड कर्व रोड. आता इथे काय केलेलं आहे बघा, आधीची आपली फिगर काय होती, हा फोर्स होता, हा होता, हा होता आणि हा होता. हे एफ साइन थीटा किंवा हा एफ हे कन्सिडर केलेलं नव्हतं. आता हा एफ म्हणजेच काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ रोड आणि टायर. हे फोर्स आपण कन्सिडर आधी केलेलं नव्हतं. आता आपल्याला काय करायचंय, स्पीड अलॉंग बँक्ड कर्व रोड कन्सिडर करायचाच आहे, पण तिथे थीटा तर आपण कन्सिडर केलाच आहे, रोड बँक आहेच आहे, पण फ्रिक्शनल फोर्स सुद्धा कन्सिडर करायचंय, ते निग्लेक्ट करून चालणार नाही. म्हणून मी आता हे तिघांविषयी सांगणार नाहीये, n cos थीटा आणि mg, ते तुम्हाला माहिती. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन हे जे आहे ह्या दिशेने, ते आता इथे दाखवलेलं आहे. म्हणजे ही डायग्राम आपण कन्सिडर करूया. जसा n रिझॉल्व केला होता आपण, तसाच हा फोर्स ऑफ फ्रिक्शन पण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करायचा. f cos थीटा तो ह्या दिशेला आला
आणि एफ साइन थिटा हा खालच्या दिशेला आला. म्हणजे किती फोर्सेस झाले बघा इथे आता. आणि ह्या फोर्सेसनुसार आपल्याला इक्वेशन्स लिहायचे. मग आता ह्या एक्सप्लेनेशन विषयी मी तर बोलणारच नाहीये काही, ते तुम्हाला सांगून टाकलंय की जसे जसं इथे फिगरमध्ये जे जे तुम्ही नोटेशन्स वापरणार ते सगळं इथे लिहून टाकायचं. मग आता बघा वरती फोर्स किती आहेत, फक्त एकच आहे, ते एन कॉस थिटा. खालती फोर्सेस किती आहेत, दोन आहेत, एफ कॉस थिटा आणि एम जी. म्हणजे अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस, म्हणून हे पहिलं इक्वेशन मी लिहून टाकलं. संपलं, सोपं आहे. आणि त्याच्यावरून एम जी साठी सिम्प्लिफाय केलं. दुसरे कोणते फोर्सेस राहिले बघा, हा एफ कॉस थिटा राहिला, हा एन साइन थिटा राहिला. हे दोन्ही फोर्सेस कुठे आहेत, टुवर्ड्स सेंटरला आहेत. याचाच अर्थ काय की हे दोन्ही फोर्सेस मिळून सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशनसाठी प्रोड्यूस करणार आहेत, किंवा सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे ते देणार आहेत. म्हणून सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, mv²/r. कोण देणार आहे, या दोघांची बेरीज आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स देणार आहे, म्हणून हे इक्वेशन लिहिलं. पुढचं सगळं सिम्प्लिफाय करायचंय. डिटेल स्टेप्स आधीच्या व्हिडिओजमध्ये आहे, त्या तुम्ही रेफर करा. आणि सिम्प्लिफाय केलं की आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल बघा. म्हणजे इथे म्यूएसला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, थिटाला म्हणायचं बँकिंग अँगल, आरला म्हणायचं रेडियस ऑफ द कर्व, जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्शन पण कन्सिडर केलंय आणि अँगल ऑफ बँकिंग पण कन्सिडर केलंय. आधीच्या डेरिवेशनमध्ये अँगल ऑफ बँकिंग कन्सिडर केला होता, फक्त फ्रिक्शनल फोर्स आपण कन्सिडर केलं नव्हतं. लक्षात आलं आधीच्या याच्यात आणि याच्यात काय फरक येते, मला वाटतं नक्की आलं असेल. आणि हाच मॅक्झिमम स्पीड आता इथे आलाय. हा हे सगळे जेवढे आपण फॉर्म्युला डिराईव्ह करतो हे रोज पाठ करायचे आहेत. एका वहीत म्हणा, डायरीत म्हणा किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि ते रोजच्या रोज रिदमिक फॉर्ममध्ये तालासुरात रोज म्हणून ते पाठ करायचे आहेत. लक्षात आलं. आता हे बघा, मी तिन्ही ॲट अ टाइम दाखवणार आहे तुम्हाला. कोणते तिन्ही दाखवणार आहे बघा आता. हा, आपण सगळ्यात आधी कोणतं पाहिलं होतं, हा हॉरिझॉन्टल कर्व रोड पाहिला होता. म्हणजे रोड हा वळणाचा आहे, वळण घेतोय पण तो हॉरिझॉन्टल आहे. तिथे मॅक्झिमम फॉर्म्युला μSRG, म्हणजे तिथे फक्त फ्रिक्शन कन्सिडर करतो आपण. दुसरा जो आहे तो आपण हा बघितला होता, कोणता, बँक्ड कर्व रोड आहे पण विदाउट फ्रिक्शन. म्हणजे आपण फ्रिक्शन निग्लेक्ट केलं होतं, आपण फ्रिक्शन घेतलं नव्हतं, म्हणजे μS आपण 0 घेतला होता आणि हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता. आणि तिसरा जो आहे तो हा बँक्ड कर्व रोड तर आहेच आहे, पण फ्रिक्शन पण आहे. फ्रिक्शन आपण निग्लेक्ट केलेलं नाहीये. म्हणजे हे तीनही जर का तुम्ही सायमल्टेनियसली केले तर तुम्हाला कन्फ्युजनचा काही प्रश्नच नाहीये. या फॉर्म्युल्यावरूनच तुम्ही हे दोन फॉर्म्युले मिळवू शकता. ह्या फॉर्म्युल्यामध्ये μS तुम्ही 0 टाकला की तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. आणि ह्याच फॉर्म्युल्यामध्ये जर का तुम्ही थिटा 0 टाकला तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. करून बघा तुम्ही. लक्षात आलं. म्हणजे दिस इज ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड, दिस इज ऑन बँक्ड कर्व रोड बट विदाउट फ्रिक्शन, निग्लेक्टिंग फ्रिक्शन. आणि हा बँक्ड कर्व रोड पण विथ फ्रिक्शन. हे व्यवस्थित 3 डेरिवेशन्स, हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. पुढच्या एक्सप्लेनेशनसाठी, प्रॉब्लेमसाठी गरजेचे आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता पुढचा जो पॉइंट आहे तो कोनिकल पेंडुलम आहे. आता हा कोनिकल पेंडुलम काय असतो बघा. या फिगरवरून अगदी क्लिअर इंडिकेट होतंय की हा जो आहे हा बॉब हा काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल. आणि ही जी स्ट्रिंग आहे ही कोणती मोशन आहे, ही कोन लाईक स्ट्रक्चर डिस्क्राईब करतं. कोन म्हणजे जसा फुटाण्याचा कोन असतो किंवा शेंगदाण्याचा कोन असतो तसं ते स्ट्रक्चर डिस्क्राईब करतं. म्हणून डेफिनेशन किती सिंपल झाले बघा. मोशन कळली, बॉब करतोय सर्क्युलर मोशन आणि स्ट्रिंग डिस्क्राईब करतोय कोन. म्हणून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या बघा, बॉब डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्कल आणि स्ट्रिंग डिस्क्राइब्स कोन. म्हणजे स्ट्रिंग कोनचा आकार घेते आणि बॉब हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ ट्रेस करतो. मग आता ही डेफिनेशन तुम्ही पाठ करा. कळलंय कोनिकल पेंडुलम काय तो, म्हणून त्याला नाव कोनिकल दिलंय, कारण कोन लाईक म्हणून कोनिकल म्हटलंय.
आता हीच फिगर, हे ऍक्च्युली सिच्युएशन आहे. आपल्याला फिगर कोणती कन्सिडर करायची आहे? ही फिगर कन्सिडर करायची आहे. बघा इथे ही फिगर काय काय दाखवते आपल्याला, बघा बरं. मग आता त्याच्या आधी फिगर काढून झाली की डिस्क्रिप्शन लिहायचं. फिगर मध्ये काय काय ते बघा आधी, मग डिस्क्रिप्शन कडे वळूया आपण. फिगर मध्ये काय काय बघा. हा बॉब जो आहे तो ह्या राईट हँड साइड पोझिशनला आलाय असं आपण इमॅजिन केलंय. मग इथे त्याच्यावर किती फोर्सेस आहेत? mg वेट ऑफ द बॉब खालच्या दिशेने, टेन्शन इन द स्ट्रिंग या दिशेने. मग आता हे टेन्शन जे आहे हे दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालंय. टी कॉस थिटा वरच्या दिशेने आणि टी साइन थिटा टुवर्ड सेंटर. क्लिअर झालं? एच ही आहे हाईट ऑफ द पेंडुलम आणि थिटा आहे हा अँगल दाखवलेला आहे इथे. त्यामुळे आणि आर जी आहे ही रेडियस ऑफ ह्या सर्कलची रेडियस आहे. त्यामुळे जे जे आपण इथे दाखवलंय ते सगळं कुठे लिहायचंय? या एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचंय. ते एक्सप्लेनेशन आता मी तुम्हाला सांगणारच नाहीये. लक्षात आलं? मग आता इथे फक्त आपल्याला काय घ्यायचंय बघा. आपल्याला लिहायचंय इक्वेशन्स फ्रॉम दिस फिगर. पुन्हा तेच, अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. मग अपवर्ड फोर्स टी कॉस थिटा आणि डाऊनवर्ड फोर्स mg. पहिलं इक्वेशन लिहून झालं. दुसरं फोर्स कोणतं राहिलं? टी साइन थिटा. सर्क्युलर मोशन आहे त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. म्हणजे टी साइन थिटा इट प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स, म्हणून टी साइन थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. आता प्रत्येक वेळेला मी म्हणणार नाहीये की हे सेंट्रिपिटल फोर्स आहे, अलॉंग रेडियस आहे, टुवर्ड सेंटर आहे. हे तुमच्या आता लक्षात यायला हवं एव्हाना, कारण खूप वेळा आपण ते डिस्कस केलेलं आहे. मग हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेत. पुढचं सिम्प्लिफाय करा आणि तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. दिस इज द स्पीड ऑफ द बॉब. आहे ना सिंपल? जशी तुम्ही फिगर काढाल तसं तसं लिहित जायचं. ठीक आहे? आता पुढचं बघूया. पुढचा पॉइंट काय आहे? पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. पुन्हा तीच आधीची फिगर आहे ती इथे ड्रॉ केलेली आहे. तिथे बॉब राईट साईडला होता, इथे आपण लेफ्ट साईडला घेतला. काहीच बिघडत नाही, कुठल्याही साईडला असला तरी चालणार आहे. मग आता तेच फोर्सेस आहेत बघा. mg डाऊनवर्डला, टी कॉस थिटा वरच्या साईडला, टी साइन थिटा टुवर्ड सर्कल सेंटर ऑफ द सर्कल आणि हे टेन्शन अलॉंग स्ट्रिंग. आता पिरियड साठी आपल्याला काय माहितीये? पिरियडची डेफिनेशन माहितीये. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन. एक सर्कल पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणायचं पिरियड. आणि हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, टी इज टू पाय बाय ओमेगा. हा पाठच करायचा आहे. ठीक आहे? मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय केलंय बघा. हा ओमेगा जो आहे तो व्ही अपॉन आर इथे टाकलेला आहे, म्हणून हा फॉर्म्युला मिळाला. पुढचं सगळं सिम्प्लिफिकेशन आहे, मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. त्या मात्र मी सांगणार नाहीये, त्या तुम्ही करूनच बघायच्यात. त्या काही पाठ करायच्या नसतात. ते वन बाय वन सॉल्व करत जायचं. तुम्हाला पिरियडचा फॉर्म्युला मिळेल. आणि हा पाठ पण करायचा आहे, लक्षात पण ठेवायचा आहे. डिराईव्ह तर करायचाच आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे. लक्षात आलं? फॉर्म्युला फॉर पिरियड आणि फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ द कोनिकल पेंडुलम. हे दोन डेरिव्हेशन्स झाले. याच्यावरून पिरियडची डेफिनेशन पण विचारतील किंवा कोनिकल पेंडुलम म्हणजे काय ते पण विचारतील किंवा ड्रॉ द फिगर ऑफ कोनिकल पेंडुलम इंडिकेटिंग नंबर ऑफ फोर्सेस असंही विचारतील. क्वेश्चन कसाही असला, तुम्हाला जर हे बेसिक माहिती असेल तर तुम्ही ते सगळं व्यवस्थित लिहू शकता. ठीक आहे? मला वाटतं आता ह्या लेक्चरमध्ये सगळ्या डेरिव्हेशन्समध्ये जेवढे काही कन्सेप्ट्स आहेत, जेवढे फॉर्म्युलेज आहेत किंवा फोर्सेस आहेत किंवा डेफिनेशन्स आहेत, हे सगळं क्लिअर झालेलं असावं. मॅथमॅटिकल पार्ट जो आहे तो मात्र तुम्ही करायचाच आहे. प्रॅक्टिसने सगळं येणार आहे. 2-2, 4-4 वेळा एक एक डेरिव्हेशन लिहून काढलं की मग काही विसरायचा प्रॉब्लेमच नाहीये. ठीक आहे? आता राहिलेल्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पण आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं तुमचं 100% स्वतः करून बघायचंय, लक्षात ठेवायचंय, फॉर्म्युले पाठ करायचे. प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. पण समजलं की अवघड नाहीये, करावं पण वाटतं मग. ठीक आहे? चलो, थँक्स फॉर वॉचिंग दिस. थँक यू व्हेरी मच. विल सी in the next video.